म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी. जेव्हा दास होईल तेव्हा ही गोष्ट पुढच्याला सांगता आम्ही मालक झालो तर सांगायला पुढे येतं. हा, दास झालं पाहिजे. आणि ज्यावेळेस दास होणार दासाचं ऐकतोय, देव बी ऐकतोय सगळं जे काय. आणि देव म्हणतो हा, जो माझ्या भक्ताची सेवा करेन ना. तुकाराम महाराजांची सेवा त्यांच्या पत्नीने केली. आणि हे भंडारराव भामचंद्रराव जपाला बसायचे, चिंतनाला बसायचे. देव भेटले कुणाला अगोदर? कुणाच्या पायातला काटा काढा? हा, कुणाला भेटले? माझ्या भक्ताची सेवा कर. माझ्या भक्ताची, आणि भक्ताची जो सेवा करतो, दासाची जो सेवा करतो, त्याला देव लवकर त्याचे गुणदोष पाहत नाही. मग तुकोबाराज ज्याच्यासाठी बसले होते तिकडे नाही, ह्यांना भेट दिली का? तर जी दासाची आणि आपण दास झालो पाहिजे. पण दास होत नाही माणूस. आणि दास होणं कशासाठी? देव कळण्यासाठी. आणि देव दुसरा तिसरा कोण नाही, आपणच देवाचे स्वरूप आहोत. पण आपलं स्वरूप आपल्याला कळून देण्यासाठी काय घेतलं पाहिजे? नाम घेता दोष जाती. मग नाम घेण्यासाठी पात्रता लागती का? इथं म्हणतात हा ती काय कुणाची बी लायकी काय. आणि तुकाराम महाराज म्हणतात सकळांशी येते आणि कलियुगी उद्धार. तुमचा उद्धार व्हायचा आहे तर काय घ्या? बाबाचं नाम घ्या ना, का हरीचं नाम घ्या. हा, आपण कुणाचं घेतो? बाबा 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 बाबा. अरे हरीचं नाम घ्या. आणि ते बाबा देतोय, ते बाबाच्या बापाचं नाही. आणि ते तुमचंच तुमच्या हृदयात आहे. आणि ते घ्या आणि तुमचं स्वरूप कळून घ्या. हा, सगळ्यांशी इथं अधिकार आहे. आणि हे कळण्यासाठी नट यावे शुद्ध होऊन जा